नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर। मित्रांनो, मी आज मध्य प्रदेश येथील मंडलेश्वर या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी आलेलो आहे आणि तुम्ही बघताय की या ठिकाणी श्री पंडित मंडन मिश्र यांची ही पवित्र नगरी आहे। इथं असं बोललं जातं की पंडित मंडन मिश्र आणि आदिशंकराचार्य यांची शास्त्रोक्त चर्चा झाली आणि त्या चर्चेमध्ये त्यांनी आदिशंकराचार्यांना हरवलं, असे हे महान या ठिकाणी मंडन मिश्र ऋषी होऊन गेलेले आहेत। मी या ठिकाणी तुम्हाला हे महादेवाचं मंदिर दाखवतोय, पण मी मुद्दाम तुम्हाला हे व्हिडिओ दाखवण्याच्या पाठीमागचं माझं कारण हे आहे की या ठिकाणी आपल्या सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराजांनी अतिशय सुंदर असे हे राम मंदिर तुम्हाला दाखवतो। हे राम मंदिर महाराज या ठिकाणी येऊन गेल्याने राम मंदिराची स्थापना केलेली आहे। तुम्हाला बोर्ड वाचता येईल, सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज। अशा पद्धतीनं मी तुम्हाला मंदिरात घेऊन जातोय। अतिशय सुंदर मंदिर आणि तिथं काय भक्त महिला आहेत, त्यांचं अत्यंत सुंदर असं भजन सुरू आहे। त्या महिला रोज भजन करतात। हे अशा पद्धतीनं मंदिर आहे, प्रभू श्रीरामाचं मंदिर आहे। या ठिकाणी सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची ही मूर्ती आहे। त्यानंतर हा फोटो आहे महाराजांचा, ही गादी आहे। या ठिकाणी भजन अत्यंत सुंदर चाललेलं आहे। मी तुम्हाला श्रीरामाची मूर्ती जी ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराजांनी आपल्याला दिसावी म्हणून मी प्रयत्न करतोय। अशा पद्धतीचं सुंदर असं मंदिर, असं अत्यंत सुंदर भजन या ठिकाणी सुरू आहे। या ठिकाणी अतिशय पवित्र असं हे ठिकाण मंडलेश्वर आहे आणि म्हणून या ठिकाणी या गावाला सुद्धा मंडन मिश्र यांच्या नावावरूनच हे मंडलेश्वर महादेव गुप्तलिंग गुप्त महादेव म्हणून या ठिकाणी फार मोठं मंदिर आहे। ते मंदिर लांब आहे थोडंसं, त्या मंदिरचं मी शूटिंग नाही केलं, पण परत एकदा मी तुम्हाला सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांनी नर्मदेच्या काठावर हे उभा केलेलं मंदिर मी आपल्याला दाखवतोय। नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर। मित्रांनो, आपण मध्य प्रदेश मध्ये हरदा जिल्हा या गावी आपण आलेलो आहे आणि हे जिल्ह्याचंच ठिकाण आहे आणि या शहरामध्ये ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराजाने 1900 साली हे मंदिर त्यांनी या हरद्यातील काही रामभक्तांना एकत्रित करून हे मंदिर त्यांनी उभा केलेलं आहे। अतिशय सुंदर असं हे मंदिर तुम्हाला दिसेल आणि या मंदिराचं देखभाल करण्याचं काम हे आपल्या गोडबोले ताई आहेत। हे या मंदिराचं त्यांचे मिस्टर हे सर्वजण मिळून अतिशय सुंदर हे मंदिर, स्वच्छता या मंदिराची बघा, अतिशय सुंदर पद्धतीनं या ठिकाणी अच्छा नर्मदे हा। तर हे मंदिर आपण बघितल्यानंतर आपल्याला याची कल्पना येईल की अतिशय सुंदर पद्धतीनं हे छान मंदिर हे अतिशय सुंदर। तुम्ही प्रभू श्रीरामाची मूर्ती जर बघितली तर इथं भरत, शत्रुघ्न, पवनपुत्र हनुमान आणि सीतेला रामाने आपल्या मांडीवर घेतलेल्याची ही सुंदर मूर्ती अशी तुम्हाला कुठेही बघायला मिळाली नसेल। अशी सुंदर मूर्ती ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराजांनी हे दिलेले आहे आपल्याला। हे महाराजांचा दुर्मिळ फोटो आहे या ठिकाणी असलेला, या पादुका आहेत महाराजांच्या आणि अशा पद्धतीनं हे सुंदर मंदिर आज आम्हाला परत
मला तर तिसऱ्यांदा हा योग आला महाराजांच्या दर्शन घेण्याचा, परिक्रमेत असताना, वाहन परिक्रमेत असताना नर्मदा मैयाच्या. आणि आम्ही आत्ता खास भेट द्यायला या ठिकाणी आलेलो आहे. नर्मदे नर्मदे हर नर्मदे.